दादांच्या नजरेतून उतरले मी। हे चिडलेत माझ्यावर, नाव टाकलं त्यांनी माझं। त्याला तुम्हीच जबाबदार आहात। हे लग्न मोडण्यासाठी तुम्हाला बांगड्या दिल्या होत्यास, ते दादांना सांगायची गरज नव्हती। मग काय करायचं होतं? सांगायचंच काहीतरी। अगं बाई, एवढंच? आम्ही दोघे तर खूप बोललो होतो। अहो नाही, वासूने एडिट केलाय तो। म्हणजे जेवढा हवा आहे ना तेवढाच ठेवलाय। बरं झालं बाई, म्हणजे आता ह्यांना पटेल आणि दादांनाही कळेल की ह्या सगळ्याचं मूळ नंदिनी आहे। दादांना सांगणार कसं पण? माईला दाखवूया, माई दाखवेल दादांना। हां, तसं करूया। आणि मग ह्यांना? भाऊला मी दाखवतो। आधी दादांना सांगा, कळू दे दादांना, आणि चांगलंच दाग चेचा म्हणावं तिचं। काय तोराय बघितलं ना मेलीला? बघितलं ना कशी बोलत होती ती? अशी बोलत होती की जसं हिच्या बापाचंच घर आहे। वहिनी, मला राग येतो तिचा। संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती माझा। तुम्ही सगळे होतात म्हणून वाचले मी, नाही तर माझं तर कल्याणच करून ठेवलं होतं तिने। आत्ताच दाखवूया का माईला? मला असं वाटतं की आपण जरा थांबूया, अशी घाई नको करायला। म्हणजे सगळं जर निवळलंय ना आता, तर आपण जरा शांत राहूया। अगं बाई, मग ह्यांना कधी पटणार? हे तर मला बघून न बघितल्यासारखं करताय। वहिनी, राम दादांना दाखवूया आपण, पण दादांना नको। म्हणजे इतक्यात नको। त्याने काय होणार आहे उर्मी? हे बघ, जर तिचं आणि सुनीलचं जुळणार असेल आणि ती या घरातनं लग्न होऊन जाणार असेल, तर कशाला दादांना हा मनस्ताप? शिवाय याने माईंच्या मनात पण तिच्याबद्दल कडवटपणा निर्माण होणार। त्यापेक्षा सगळं जर सुरळीत होत असेल तर आनंदानं तिला निरोप देऊया आणि शक्यतोवर संघर्षाचा प्रसंग टाळूया आपण। या सगळ्याने फक्त तिलाच नाही, या घरातल्या सगळ्यांना त्रास होणार। मला पटतंय उर्मीचं। म्हणजे दादांना हे कळलं तर त्यांच्या मनात कायमची अढी बसेल तिच्याविषयी। अरे मग केलं कशाला एवढं आपण? कारण काही जर झालं तर हा पुरावा वापरता यावा म्हणून। म्हणजे आता तिच्या पुढच्या कारस्थानाची वाट बघायची का आपण? असं नाही रे, पण असं नको व्हायला की ती आता शांत झालीये आणि आपण काहीतरी खुसपट काढतो। नाही, आता ती शांत नाही बसणार। आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढल्याशिवाय ती शांत बसणार नाही। वहिनी, आता अशी कुठलीही कल्पना करूच नका तुम्ही। आणि तिने जर आता काही केलं ना तर आपल्याकडे पुरावा आहे। आपण विचार करेपर्यंत ही मुलगी कृती करून मोकळी झालेली असते असं तूच म्हणाली होतीस, हे लक्षात ठेव। माई आता खोलीत असेल, आपण तिकडे जाण्यापेक्षा तिलाच बोलवूया इथे। हो बरोबर आहे, कारण खोलीत दादा पण असतील ना। ठीक आहे, मग तुम्ही सगळेच जर एक असाल तर बोलवा माईंना। कोण बोलवणार? मी तर दादांसमोर जातच नाही। ते मला विचारतील अजून ही इथे काय करतेय, सासरी का गेली नाही। मी त्यांच्यासमोर जायचंच टाळते। मलाही खूप भीती वाटते दादांची। आत्ताच एवढं सगळं घडलंय आणि दादांनी तर माझ्या नावाने आंघोळच केली। काय काय मी? वेळ लागलाय का तुम्हा सगळ्यांना? विचारही करू नका की मी जाईन दादांकडे। नाही, मुळात मला हे सगळं पटलेलं नाहीये आणि त्यातनं दादांसमोर छे छे। का असं बघताय माझ्याकडे? मी सांगते, मी जाणार नाहीये। हो हो, त्यासाठीच फोन केला होता। ठीक आहे, चालेल, बाय। काय म्हणाले मामा? आजीचा नंबर पाठवतायत। अरे वा। आणि हो, पुनर्वसू आणि उर्मिताईचं लग्न कोर्टात झालंय। काय?
नाही, काय झालं त्यात? असू शकतं ना असं. हा आणि पत्रिका? नाही ते काय मला माहिती नाही. हा आजीचा नंबर पाठवलाय. आता तुम्हाला जे काय विचारायचंय ना ते त्यांनाच विचारा, त्यांना माहिती आहे सगळं. त्यांचा नंबर पाठवलाय. आला. पूर्वी वडीलधाऱ्यांनी ठरवलेले लग्न योग्यच असायचे नाही. आता आपलंच नाही का? हो. पण आता काळ बदलला. तेव्हा फक्त वंश आणि व्यवसाय म्हणजे उत्पन्नाचं साधन बघितलं जायचं. वडीलधारी माणसंच ठरवायची सगळं. वंशवृद्धी आणि गृहस्थाश्रम हे प्रमुख हेतू असायचे विवाहाच्या मागचे. हो बाई. आता माणसं वंशाचा फारसा काही विचारच करत नाही. गृहस्थाश्रमाचा करतात पण तोही फक्त वैयक्तिक आवडीनिवडी पुरताच. काळच बदलला म्हणायचा. हो, पण सदाचाराचा आणि धर्माचा मार्ग कोणी सोडू नये ना. कलियुग म्हणायचं का? हा, कलियुग म्हणा, वेगळं युग म्हणा, पण या वेगळ्या युगाशी आपण काही जोडले जाऊ शकत नाही एवढं मात्र खरं. नाही, पण आपल्या पूर्वजांनी जी समाजासाठी वेगवेगळ्या आश्रमांची योजना केली होती ना, ती मात्र अगदी योग्य होती. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. आणि आता आपलं सुद्धा वानप्रस्थाश्रमाचं वय झालं बरं का. आता मुलाबाळांवर सगळं सोपवून संसारातून मुक्त व्हायला हवं. हो, अजून मुलं बाळ कुठे मार्गी लागलीत आपली. म्हणजे जायचं वनात आणि मनात फुलांचा विचार, याचा तरी काय उपयोग आहे? अहो, हसताय काय बाई? माझा नाही हा जीव सुटलेला अजून संसारात. मुलाबाळांचं सगळं चांगलं झालेलं बघायचंय मला. त्यांची मुलं बाळ मांडीवर खेळवायची आहेत. नातवंडांची बारशी, मुंजी, लग्न सगळं व्हायचंय की अजून. ज्यांचा अजून जन्मही झालेला नाहीये त्यांची बारशी, मुंजी आणि त्यांच्या लग्नांचा विचार करताय तुम्ही. किती आनंदी आहेत हे दोघं. बाप रे, ह्यांना आता तो व्हिडिओ दाखवून परत संघर्ष, परत मनस्ताप. उर्मी, ये ना ग. माई, तुम्ही जरा येता का? काय ग, काय झालं? जरा बोलायचं होतं. ते दही लावायचं होतं ना चक्क्यासाठी, म्हणून. अगं हो, ते काढायचंच राहिले नाही का? बरी आठवण केलीस बाई. थांब हा, येते मी. मी आलेच हा. चल, निघते मी. अरे तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? झालं, पण आपण आपल्याविषयी काहीच नाही बोललो. नंतर बोलूया. चहा वेळ गेली. म्हणजे चहा पिण्याची वेळ गेली म्हटलं. मला उर्मीला सरप्राईज द्यायचंय, तर तिला काही सांगू नका, नाहीतर माझा सगळा डाव ओंफस होईल. डाव? नाही, म्हणजे तेच कार्यक्रम. नाही सांगणार. तुमच्या सरप्राईजची मजा नाही घालवणार मी. निघू मी? एक सांगू? काय? मला हे तुमचं जेस्चर खूप आवडलं. कुठलं? म्हणजे मला वाटलं होतं त्या साडी प्रकरणानंतर तुम्ही उर्मिताईचा द्वेष करत असणार, पण तुम्ही तिच्याबद्दल एवढा मैत्रीपूर्ण विचार करताय याचं मला खरंच कौतुक वाटतं. माझे बाबा सांगायचे की आपल्याशी कोणीही कसं वागलं तरी आपला चांगुलपणाचा धर्म आपण सोडायचा नाही. वा. बोलू नका हा हे कोणापुढे. नाही, प्रॉमिस. निघते मी. पुन्हा कधी? ठरवूया. ठीक आहे, मी तुम्हाला घरापर्यंत सोडू? नको, जाईन मी. ठीक आहे, बाय. दादांच्या नजरेतून उतरले मी. हे चिडलेत माझ्यावर, नाव टाकलं त्यांनी माझं. त्याला तुम्हीच जबाबदार आहात. माझ्यासाठी दादा खूप महत्वाचे आहेत. बाबांनंतर तेच जवळचे आहेत माझ्यासाठी. हे लग्न मोडण्यासाठी तुम्हाला बांगड्या दिल्या होत्यास. ते दादांना सांगायची गरज नव्हती. मग काय करायचं होतं? सांगायचंच काहीतरी. दीम